नमस्कार. फायनान्सच्या परीक्षेची तयारी करताय आणि भारतीय मनी मार्केट हा विषय जरा डोकेदुखी वाटतोय का? काही काळजी करू नका. चला, पुढच्या काही मिनिटांत आपण यातले सगळ्यात महत्त्वाचे मुद्दे इतके सोपे करून समजून घेऊ की परीक्षेची तयारी एकदम पक्की होईल. हो, मला माहीत आहे. हा विषय कधीकधी खूपच गोंधळात टाकणारा वाटू शकतो, पण खरं सांगतो, चिंता करायचं काहीच कारण नाही. आपण एकत्र मिळून प्रत्येक संकल्पना सोप्या भागांमध्ये विभागू आणि मग बघा कसं सगळं लक्षात राहते ते. तर मनी मार्केट हे नाव ऐकून गोंधळून जाऊ नका. अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर ही एक अशी जागा आहे, एक असं मार्केट आहे जिथे बँका, मोठमोठ्या कंपन्या आणि खुद्द सरकार अगदी कमी कालावधीसाठी म्हणजे एका वर्षापेक्षा कमी एकमेकांकडून पैसे घेतात किंवा देतात. म्हणजे विचार करा, आपल्या आर्थिक जगाचं हे एक अत्यंत वेगवान आणि महत्त्वाचं केंद्र आहे. कोणत्याही विषयाचा अभ्यास करताना त्याचा पाया पक्का असायला हवा, बरोबर? मग चला, सर्वात आधी आपण भारतीय मनी मार्केटची रचना म्हणजे त्याचं स्ट्रक्चर कसं आहे आणि त्याची मुख्य उद्दिष्ट्य काय आहेत हे समजून घेऊया, कारण यावर आधारित प्रश्न परीक्षेत हमखास विचारला जातो. आता इथे ना बाजाराच्या दोन बाजू आहेत. एक आहे संघटित क्षेत्र म्हणजे एकदम सिस्टमॅटिक. यावर पूर्ण कंट्रोल असतो आपल्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा म्हणजे RBIचा. सगळ्या मोठ्या बँका, परदेशी बँका वगैरे यात येतात. आणि दुसरी बाजू आहे असंघटित क्षेत्र. इथे RBIचा काहीच कंट्रोल नसतो. आपले जुने सावकार, स्वदेशी बँका या सगळ्यांचा यात समावेश होतो. आणि हाच तो महत्त्वाचा फरक आहे जो परीक्षेसाठी लक्षात ठेवणं खूप खूप गरजेचं आहे. चला, आता आपण ह्या भागाला एक फ्लॅशकार्ड रिव्ह्यू समजूया. म्हणजे आपण त्या महत्त्वाच्या साधनांबद्दल जाणून घेणार आहोत ज्यांच्यावर परीक्षेत प्रश्न येण्याची शक्यता खूप जास्त असते. लक्ष द्या. एक गोष्ट डोक्यात पक्की बसून घ्या. जेव्हाही T-बिल हा शब्द ऐकू येईल तेव्हा लगेच आठवलं पाहिजे की हे सरकारचं सर्वात सुरक्षित अल्पमुदतीचं वचन आहे की मी पैसे परत देईन. आणि सरकारचं वचन म्हणजे सगळ्यात सेफ, म्हणूनच यात शून्य जोखीम असते. आता T-बिल्स आणि यातला फरक नीट समजून घ्या. कमर्शियल पेपर हे सरकार नाही तर मोठमोठ्या कंपन्या जारी करतात. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते असुरक्षित असतात. म्हणजे त्यावर कोणत्याही मालमत्तेची हमी नसते. कंपनीच्या नावावर, तिच्या प्रतिष्ठेवर हे पैसे उभे केले जातात. हे समजायला तर अगदीच सोपं आहे. सर्टिफिकेट ऑफ डिपॉझिट म्हणजे बँकेतल्या मोठ्या रकमेच्या फिक्स्ड डिपॉझिट सारखंच. पण यात एक मोठा फरक आहे. याची खरेदी विक्री बाजारात केली जाऊ शकते. म्हणजे हे एक ट्रेडेबल FD आहे असं समजा. बरं, आतापर्यंत आपण बाजाराची चांगली बाजू पाहिली, पण प्रत्येक नाण्याला दुसरी बाजू असतेच नाही का? चला, आता बाजाराच्या दुसऱ्या बाजूकडे वळूया. यातील उणीवा आणि त्रुटी समजून घेतल्याशिवाय या विषयाचं आपलं विश्लेषण पूर्णच होऊ शकत नाही. बाजारातली पहिली आणि सगळ्यात मोठी त्रुटी आहे समन्वयाचा अभाव. म्हणजे बघा, संघटित आणि असंघटित ही दोन्ही क्षेत्र एकाच अर्थव्यवस्थेची दोन चाकं आहेत, पण ती वेगवेगळ्या दिशेने फिरतात. त्यांच्यात अजिबात ताळमेळ नसतो. आणि हे तर त्याहून मोठं दुर्दैव आहे. बाजारातील दुसरी मोठी समस्या म्हणजे विनाशकारी स्पर्धा. आणि ही स्पर्धा फक्त संघटित आणि असंघटित क्षेत्रातच नाही, तर संघटित क्षेत्रातल्या बँकांमध्येच एकमेकांविरुद्ध सुरू असते. एकमेकांना मदत करण्याऐवजी त्या एकमेकांचे प्रतिस्पर्धी बनले आहेत. या काही इतर महत्त्वाच्या उणीवा आहेत ज्या लक्षात ठेवणं आवश्यक आहे. संपूर्ण देशासाठी एकच एकसंध बाजार नाही आहे. ग्रामीण भागात बँकिंग सुविधा अजूनही अपुऱ्या आहेत. आणि काही विशिष्ट हंगामात, जसं की सणासुदीच्या काळात, अचानक निधीची कमतरता जाणवते. या सगळ्यामुळे बाजाराच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो. तर मग या सगळ्या समस्यांवर काहीतरी उपाय हवाच ना? याच विचारातनं बाजारातील काही समस्या दूर करण्यासाठी खास एका संस्थेची निर्मिती करण्यात आली. ती संस्था म्हणजे डिस्काउंट अँड फायनान्स हाऊस ऑफ इंडिया अर्थात TFHI. हे वर्ष लक्षात ठेवा, 1988. हो, याच वर्षी बाजारातील तरलता वाढवून त्याला अधिक गतिमान करण्यासाठी रिझर्व्ह बँकेने पुढाकार घेऊन DFHIची स्थापना केली. पण DFHIचं मुख्य काम नक्की काय? सोप्या भाषेत सांगायचं तर ते एक मध्यस्थ म्हणून काम करतं. ते ट्रेजरी बिल आणि कमर्शियल पेपरसारख्या साधनांच्या खरेदी विक्रीसाठी एक तयार बाजारपेठ उपलब्ध करून देतं. यामुळे काय होतं तर बाजारात नेहमी पैशांचा ओघ सुरू राहतो. चला तर मग
आत्तापर्यंत आपण जे काही शिकलो ते किती लक्षात राहिलंय हे पाहण्याची वेळ आली आहे. एका छोट्याशा प्रश्नमंजुषेसाठी तयार आहात का? थोडा विचार करा. सरकार जारी करतं आणि त्यात धोका जवळजवळ नसतोच. कोणता बरा असेल ते? बरोबर. उत्तर आहे ट्रेजरी बिल. आणि ही छोटीशी युक्ती परीक्षेच्या वेळी हमखास उपयोगी पडेल. आठवण बघा, बँकांना जेव्हा तातडीने पैशांची गरज लागते तेव्हा त्या कुठे जातात? अगदी बरोबर. कॉल मनी मार्केट. नावाप्रमाणेच गरजेच्या वेळी कॉल करून पैसे मागवले जातात. इथे महत्वाचे शब्द आहेत. एक कंपनी आहे आणि वचनपत्र असुरक्षित आहे. एकदम बरोबर. उत्तर आहे कमर्शियल पेपर. या साधनाचं नावच त्याचा जारीकर्ता कोण आहे हे आपल्याला सांगतं. वाह, ह्या विषयाची खूप चांगली उजळणी झालीय. आता जाता जाता फक्त एक विचार. आजच्या या डिजिटल युगात भारतीय मनी मार्केटला अधिक आधुनिक बनवण्यासाठी कोणती एक सुधारणा सर्वात प्रभावी ठरू शकते यावर नक्की विचार करा. परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा.